हसती ती ब्लॉग मध्ये आली त्याच्यामुळे खुश होती. तेव्हा मंडळी पावसात भिजून सकाळीच आपण फावरून आलो होतो. हे बा आपले जोरवेकर सर असे बॅग बांधताय. हेच ते बघा किती थकले. काय करू तू बॉक्स भरून घे. पावसात वातावरण होते आपण मी कधी पण मला एज भाऊ म्हणे की सकाळी आपल्या सोनू भाऊंचं आज इथं आपल्याला भेट झालेली आहे आणि खूप खूप धन्यवाद तुमचं आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल. असंच सहकार्य तुमचं आता शेवटच्या या क्षणापर्यंत राहिलं तर खूपच आनंद राहिला आम्हाला. आणि हे आपले अंकुश जोरवेकर आणि हे सोनू भाऊ. चला येऊ का सोनू भाऊ? काय आले नाही रे अजून कुठं गेला चक्कर मारायची नाही सकाळी. ठीक आहे चला. राम राम मंडळी. कसं चाललंय? बरं चाललंय ना तर बरंच चालू द्या. आणि रोजच्या प्रमाणे गाडीच्या ऐवजी आज आता आपण चाललेलो आहे पायी पायी खेळ. काल तुम्हाला मी सांगितलं होतं मंडळी, कालचा जर ब्लॉग तुम्ही बघितला असेल त्याच्यात आपण पाणी भरत होतो. आणि नशीब किती गांडू हे म्हणणे, गांडू कसं असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाणी भरलं आणि त्याच्या 1 तासांनी जो धो इतका जोरात पाऊस आलाय तर काय सांगावं. याला म्हणतात गांडू नशीब. ते एजे भाऊंच्या चेहऱ्यावरून दिसत असेल. ते आतल्या हात हसताय, आतल्या हातच नाचताय, आतल्या हातच म्हणजे रडताय म्हणायचं होतं पण त्याच्यात पण थोडं हे सांगायचं मला की बघा हाताशी आलेला घास जेव्हा निसर्ग ओढून नेतो तेव्हा त्याची फिलिंग असते. म्हणजे ते जे मनाला वाटत असतं ना तुम्हाला नाही समजू शकत कधी गोष्ट. शेतकऱ्यालाच ही गोष्ट माहिती. आपले सगळे शेतकरी बांधव आहे जे बघताय त्यांना ते सगळे रिलेट होतात. मोठी झाली पूर्ण, कांदा यायला सुरुवात झाली आणि पाऊस सुरू झाला ना सगळे कांदा सडू राहिले. म्हणजे जवळपास आमचा 50% माल खराब झालाय आता आज शेतातला. आणि अजूनही पुढे पाऊस सांगितलेला आहे. पण आता आम्हाला माहित नाही आमच्या हातात काही येणार आहे का नाही. म्हणजे 10% माल पण येतो का नाही अशी गॅरंटी, अशी परिस्थिती सध्या. पण काय ती अपेक्षा आणि आता ते सोडून नाही देऊ शकत ना जे आहे एवढे कष्ट केले. आता मला काय म्हणले माय काही घरचे किंवा आजूबाजूचे 1-2 जण जाऊ दे रोटून ट्रक म्हणे काला भावावर बसतो, काला जीव काढायचा आता सोडून दे. पण ते मन मानत नाही ना भाऊ. आता काय करणार, काय गरज नाही भाऊ. तरी पण चाललो सकाळी घेतला औषध. माहित नाही माल म्हणजे मला तर आता डायरेक्टली असे वाटतंय का माल येणारच नाही. पण जे काम आपल्याला करायचं ते करत राहायचं बस. याला काय म्हणा तुम्ही, शेतकऱ्याची जिद्द म्हणा, शेतकऱ्याचा आपला आत्मविश्वास म्हणा, काही म्हणा, तो शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न चालतोय. आणि तुम्हाला हे माहितीच आहे आपली रावडी मंडळी पण त्याच याच्यातली आहे. जर काही ठरवलं तर ते शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जायचं त्यांची किंवा आमची. तुम्ही ब्लॉग्स आपले जर ॲडव्हेंचरस ब्लॉग बघितले असतील तर त्यात तुम्हाला ते समजलं असेल. आणि तीच काहीशी गोष्ट आता आपण इथं प्रयत्न चालू आहे आपला. बघत राहा. शेवटी तुम्ही पण आजपर्यंत आत्तापर्यंत जे ब्लॉग बघताय, हा जर ब्लॉग बघत असेल तुम्ही जर्नी बघतच आलेला असाल. पुढेही बघत राहा आणि बघा निसर्ग अजून काय दाखवतोय पुढे. एक पंप इथून भरायचा आहे पण मग आता त्याला ते भरायला काय दोरी. अरे हा दोरी इथंच ठेवली आहे. ठीक आहे चालेल. एक पंप इथून भरून तिकडे कमी नको पाडायला. तिथं आहे पाणी तसं. ते चला मंडळी विहिरीतून पाणी भरून घेऊ. तिथं माहीत नाही पाणी किती आहे. तसं पाणी तर आहे कालच भरलेलं आहे. एक काम चांगलं झालंय मंडळी. काल आपल्या आईच बघलं आपण खत टाकलं होतं त्याचं काम झालंय. भरायची आता गरज नाही त्याला. अरे सरी लोटायची आहे त्याच्यासाठी गरजेचं आहे का ते वाळलं पाहिजे. त्याला पाऊस पडून काय नाही परत एकदा शब्द मागे घेण्यात येत आहे. पावसात कधीच काही फायदा होऊ शकत नाही. नुकसानच नुकसान. पावसाचा फायदा राहतो. पडलं का माझी दोरी पडली. पावसाचा फायदा होतो पण चुकीच्या टायमाला पडलेला पाऊस हा नेहमी नुकसानदायी असतो. चला इथून जरा खडतळ खेळ आहे. आरामशीर जावं लागेल. कधी पण पाय सटकू शकतो. पाय सटकला तर डायरेक्ट कार्यक्रम. आता तुम्हाला दिसेलच किती अवघड खेळ आहे हा. पाठीवर एवढ्या वस्तू घेऊन यायच्या
पाठीवर पंप लावून चालणं म्हणजे अवघड खेळ आहे. आपलं काल औषध दिलं होतं आपण, हे आपलं औषध काल संपलंय बऱ्यापैकी सगळं औषध. नळी घ्यायचं लक्षात ठेव आज. चला फवारा मारायला सुरुवात करा. स्थिती बघा, हे बघा पूर्ण फळ आलंय, पूर्ण बटन आपली पूर्ण ब्रोकली आली आहे आणि ती डायरेक्ट सडून खाली पडते. अशी परिस्थिती आहे आपली आता सध्या, एकदम नाजूक. म्हणजे एवढं सगळं दिसतंय तुम्हाला, पण काहीच गॅरंटी नाही आहे किती % आपलं येणार आहे. अशा पद्धतीने एवढं होऊन हाताशी आलेला घास अशा पद्धतीने पडतोय म्हटलं. पूर्ण झाड प्रॉपर व्यवस्थित आहे, डायरेक्ट खाली असं पडून जाऊ. तेव्हा मंडळी पावसात भिजून सकाळीच आपण फावरून आलो होतो, तुम्ही तो सकाळी बघितला असेल. आणि आता आपण आलेलो आहे जे भाऊंच्या वावरामध्ये पण, आणि पावसात भिजत लवकर पटापट. कारण त्याचं असं आहे, ही हा आपला सोनभाऊ तो काढतोय जे भाऊंच्या वावरातली आईस. काय करू, तू बॉक्स भरून घे, पावसाचं वातावरण होते. आपण मी कधी पण मला जे भाऊ मला म्हणे की पहिले त्याला कापू लागला असं म्हणे. मग त्याचं असं म्हणणे बॉक्स काढूनच घेऊ आपण. मग करू सोडून घ्यायचं, काढून घ्यायचं. ठीक आहे, पावसाच्या आता आला एवढी ब्रोकली आहे, किती आईसबर्ग काढून घ्यायची एवढी. चला एवढं पाडत काढून. ठीक आहे. सोनभाऊ जरा आपल्याला कापण्याची पद्धत जरा सांगा तुम्ही, कसा विषय असतो. हे बघा, असं कंद आहे ना, हा कंदाच धरायचा, डायरेक्ट मुळापासून कापायचा आणि ते बाजूचे खराब पानं काढून टाकायचे. ओके, म्हणजे मधलं फक्त आपल्याला असं गर जो राहतो. लवकरच मंडळी आपल्याला अशीच आईस बघ तुला आपल्याला आपल्या तिकडच्या मळ्यात पण पाहायला मिळणार आहे. तिकडं आईस बघ लावलंय, तिकडं पण लावलंय ना आपण. आता आली तू ब्लॉग मध्ये. नको दुर्गा बघ, दुर्गा पण आपली जोरात काम चालू आहे. दुर्गा ताईचं एकदम हसती ती ब्लॉग मध्ये आली, त्याच्यामुळे खुश होती. नाही रे, चला काम उरकायचे मंडळी. लाईट ब्लॉक झाला, तुम्हाला सगळं काम झालं की पॅकिंग दाखवतो आम्ही नंतर, नक्की बघत राहा. हे बा आपले जोरकर सर असे बॅग बांधताय, हेच ते बघा किती थकले. सर्दी, ताण, भूक, आजारी आहे पण तरी कामाला बघा. आजारी माणूस पण लय कामाला, म्हणजे काय सांगू आता माणसाचं डेडिकेशन. हे बा पुढं माल भरायचं काम चालू आहे. ही आपली आईसबर्ग आणि वैशे पहिली कशी पाहते का, कशी काम होतं ते परवा. आपली छोटी दिदी इकडं बसले आपले याचे भाऊ, आता पत्तर मांडून. आता हे सगळं बॉक्स भरून घेऊन जायचं आहे लांब कुठेतरी. तेव्हा मंडळी परिस्थिती अशी आहे, पूर्ण ब्रोकली आलेली आहे, पूर्ण सड, काहीच होतं.